पावसाळ्यात इथं कायम गर्दी असते, फोटो एक फोटो काढायला चान्स मिळत नाही. वा, नमस्कार आणि गुड आफ्टरनून. आत्ता मी आहे मनसरच्या पुढे. घरातून जवळजवळ 12 वाजता निघालो. माझे मित्र आहेत सुरेश गडगे, त्यांच्याकडे गेलो होतो चरोलीला आणि आळंदीमधून चाकण फाट्याला येऊन चाकण फाट्याच्या इथून हायवेला लागलो नाशिक रोडला. माझी व्हीस्ट्रॉम घेऊन जवळजवळ आता 2 महिने होत आले, पण एक ही मोठी राईड आपल्याला प्लॅन करता आली नव्हती. त्याच्यामुळे आज माझी सोलो राईड असणार आहे. गाडीचा आपले एकूण सेटअप असा आहे बघा. मागे बॉक्स लावला आहे, टॉप बॉक्स. हे SMK टायफून नवीन हेल्मेट घेतलेलं आहे आणि त्याला कॅमेरा पुढे लावलेला आहे. चिन माउंटसुद्धा त्याचं SMK टायफूनचं मोटोवाईब इंडियाकडून येतं ते लावलेलं आहे. त्या हेल्मेटला इंटरकॉमसुद्धा नवीन घेतला, मेश इंटरकॉम. हे टँक बॅग लावलेले. तर आजचा असा आपला सेटअप आहे. आणि आज आपण चिंचवडवरून नाशिक रोड आणि सरळ जायचं आहे माळशेज घाट. माळशेज घाट जवळजवळ 105-110 किलोमीटर आहे घरापासून. तिथून तसंच पलीकडे खाली उतरून कर्जत मार्गे पुन्हा कर्जत, खोपोली, लोणावळा करून पुन्हा घरी यायचं. असं जवळजवळ 300 किलोमीटरचा हा पूर्ण सर्किट आहे आज कंप्लीट करायचे. दुपारी 12 नंतर निघालो. आता जवळजवळ 1:15-1:30 वाजला आहे. निघायला उशीर झाला आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे फक्त वाचलं आहे, पण ते कृतीत काही येऊ शकत नाही. सकाळी उशिरा उठलो त्यामुळे सगळंच उशिरा, पॅकिंग वगैरे उशिरा. आणि आता सर्व पॅकिंग वगैरे करून निघालो. चला या. इथून भीमाशंकर 62 किलोमीटर आहे. अजून बाईकवर भीमाशंकरला गेलेलो नाही मी. 4 व्हीलरमधून बऱ्याच वेळा गेलो. बघू आता दर्शन चालू झाल्यानंतर एकदा भीमाशंकरला पण जाऊन येऊ. तर ॲक्च्युली कॅमेराचा अँगल पण कसा येतो आहे आम्ही स्वतः क्लिप बघितल्याशिवाय माझ्या पण लक्षात येणार नाही. डिसेंबरमध्ये आपली हिमालयनला अलविदा म्हटलं आणि 13 डिसेंबरला ही गाडी घेतली. 2 महिने झाले, मध्ये कुठे गेलो नाही असं नाही. एकदा शिर्डीला जाऊन आलो, पण मोटो ब्लॉग वगैरे काही केला नाही. ह्या गाडीवरचा हा पहिलाच मोटो ब्लॉग आहे. आज 1 मार्च आहे, होळीचा दिवस आहे आज. डोक्यात विचार होता ॲक्च्युली कोकणात जावं, होळी कोकणातली एन्जॉय करायची. कोणतरी ओळखीचं असल्याशिवाय होळी एन्जॉय करता येणार नाही. कारण तिथं कोणाच्या घरी पालखी वगैरे काय हे सर्व माहीत असल्याशिवाय जाण्यात पॉईंट नाही. हायवेनं फिरून कोकणातली होळी कळणार नाही. त्यासाठी प्रॉपर खेडेगावात जावं लागेल. 90-100च्या सुद्धा स्पीडला गाडी इतकी स्मूथ चालती आहे. नारायणगाव बायपासने न जाता नारायणगावमधनं आता इकडे या रस्त्याला आलो. आता इथून 2 मार्ग आहेत. उजवीकडे वळलं तर ओझर मार्गे पण आपल्याला ओझर ओतूर करून नगर कल्याण रोडला लागून जाता येतं माळशेज घाटला. आणि डावीकडे वळलो तर शिवजन्मभूमी जुन्नरवरून पण माळशेज घाटला जाता येतं. तर आपण आता जुन्नरवरूनच जाऊ. जुन्नर 14 किलोमीटर आहे आणि माळशेज 42 किलोमीटर. या चौकातून राईटला लागलं की जुन्नर. वा, छान केला आहे चौक. मावळा. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर. शिवजन्मभूमीत आपले सहर्ष स्वागत आहे. हा जो समोर दिसतोय तो शिवनेरी आहे. हा समोरचा मेन चौक, महाराजांचा अश्वारूढ पुतळा. इथून डावीकडं शिवनेरी सरळ गेले की नाणेघाट. आणि उजव्या बाजूला वळल्यानंतर आपण आता निघालो तो माळशेज घाट. शिवजन्मभूमी जुन्नर. खूप सुंदर केलं. माळशेज घाटला बऱ्याच वेळा आलो आहे, पण दरवेळी पावसाळ्यामध्येच. ॲक्च्युली माळशेज घाटात पावसाळ्यातच येतात सगळेच जण, पण दुसरी बाजू अशी आहे की पूर्ण असा माळशेज घाट पावसाळ्यात कधी क्लिअर कट दिसत नाही.
बऱ्यापैकी कायम धुकं असतं. वाव, केवढी मोठी कामण केली, आभारी आहोत. हां, तर मी म्हणत होतो पूर्ण वातावरण क्लिअर नसतं, कायम धुकं असतं. त्यामुळं माळशेज घाटाचे काय काय पॉईंटवरून खाली ज्या डोंगर दऱ्या दिसतात त्या क्लिअर कट कधी बघताच आलेलं नव्हता. फर्स्ट टाईम मी पावसाळा नसताना तिकडून चाललो आहे आता. तर पावसाळा नसतानाचा माळशेज घाट कसा असतो तोही आज अनुभव. माळशेज घाटला बऱ्याच वेळा गेलो असेल, पण असं आजूबाजूनं हे जे पिवळा कलर दिसतोय सुकलेल्या गवताचा, पहिल्यांदा मी हा असा एरिया बघतोय. रस्ता एकदम सुपर्ब आहे. म्हणजे नारायणगावपासून जुन्नर आणि जुन्नरपासून इकडे सुद्धा मस्त रस्ता आहे एकदम. वाव, हे पण भारी दिसतंय. इसका भी कुछ अलग मजा आहे. दरवेळी हिरवंच बघितलं होतं, आज थोडा वेगळा कलर. फिस्ट्रॉम ही गाडी चालवणं म्हणजे एक वेगळं सुख आहे. वा, ह्याच वर्षी मला वाटतं एक जुलै का ऑगस्टमध्ये आलो होतो स्नेहा मी बाईकवरून. त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला होता. आणि त्याच्या आधी मला वाटतं एक वर्ष, त्याच्या आदल्या वर्षी 4 व्हीलरमधून आलो होतो. तो पण व्हिडिओ आहे, धर्तीवरील स्वर्ग माळशेज घाट म्हणून. वा, वाव, ही आली गणेश खिंड. ह्या खिंडीमध्ये गणेशाचं छोटंसं मंदिर आहे. मागच्या वेळी आलो तेव्हा बराच वेळ आम्ही तिथं बसलो होतो. ही गणेश खिंड आणि हेच ते गणेश मंदिर छोटंसं. जय गणेश. आणि हा पलीकडचा नजारा, आहा, क्या बात है, एक नंबर. चला, हा छोटासा घाट उतरून आपल्याला लागणार नगर कल्याण रोड. त्या रोडला आपण जॉईन होणार आणि मग माळशेज घाटला एंट्री होईल. नगर कल्याण हायवे, इकडं कल्याण 97, इकडं नगर 104 किलोमीटर आहे. आपण आळ्या फाट्यावरून किंवा ओतूरवरून जर आलो असतो तर ह्या रस्त्यानं आलो असतो. हा वरून पाण्याचा साठा दिसत होता. तलाव आहे काय नदी आहे? तलावच आहे बहुतेक. वरून काय क्लास दिसत होतं. पण वा, ही दुसरी खिंड आली गणेश खिंड नंतर. आपण आता नगर कल्याण हायवेला आहे. वाव, आता घाटाला सुरुवात झाली. पावसाळ्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा आजूबाजूची झाडं सुद्धा धुक्यामुळे दिसत नाहीत. हे असे डोंगर वगैरे तर लांबच. हे MTDCचं पलीकडे रेसॉर्ट दिसतंय. वा, घाटातला रस्ता मात्र एक नंबर आहे. टारमॅक सिमेंटच्या रस्त्याला तेवढी मजा येत नाही सर. हे बघा, इथं मेन धबधबा आहे आणि त्याचं पार्किंग इथं आहे. ह्या धबधब्याला कित्येक वेळा येऊन गेलोय. हा, मला वाटतं माळशेज घाटचा सर्वात मोठा धबधबा इथं असतो. पावसाळ्यातलं वातावरण आणि हे वातावरण अक्षरशः पूर्ण चेंज. म्हणजे
वेगळाच माळशेज घाट वेगळाच दिसतोय आत्ता. वाव, ते MTDCचं रिसॉर्ट. हे अशा दरडी येतात खाली, त्याच्यामुळे थांबवून देत नाहीत घाटामध्ये. अरे बरेच जण थांबले तिथं. वा, खतरनाक नजारा दिसतोय, खतरनाक. टँक बॅग आणली आणि टॉप बॉक्स गाडीलाच ठेवला. आणि हा स्पॉट पावसाळ्यात इथं कायम गर्दी असते. एक फोटो काढायला चान्स मिळत नाही. त्या स्पॉटला आलो आपण. बघा आता, हा वा. हे जे पाठीमागे डोंगर दिसतात छोटे छोटे, कधीच दिसत नाहीत पावसाळ्यामध्ये. कधीच अशी टोक आलेली दिसतात बघा. वा, इथल्या लोकांचा हातखंडा आहे का इथल्या पाण्याला चव आहे काय माहीत नाही, पण मॅगीला अशी चव लागते इथे. हा 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 हा, क्या बात आहे. हनुमंतराया, मस्त मॅगी खाल्ली, बरं वाटलं जरा पोटोबा केल्यामुळं. आणि आता एक बोर्ड दाखवतो तुम्हाला. हे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही खिंड आहे. हा भाई, तर मोठा बोर्ड लावलेला आहे. प्रत्यक्ष महाराजांचे पाय लागलेले त्या खिंडीला. वा, आणि हा नजारा, हा 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 हा, क्या बात क्या बात क्या बात. पावसाळ्यात ही संपूर्ण पाण्याच्या धारा चालू असतात. आणि हा तो प्रसिद्ध डोक्यावर धबधबा असा गाडीच्या वर पडतो तो. वा, क्या बात है. 4:30 वाजून गेलेत आणि आत्ताशी मी माळशेज घाटावरून हल्लोय. कसा पोचायचो, ड्रोन शॉट घेतले त्याच्यामुळे जास्त वेळ गेला. मॅगी खात बसलो. रस्ता तर सुपर आहे. असा रस्ता असेल तर मग काय
आरामात पोचणार. वा, हा एक पॉइंट बनवलेला आहे बघा. हा पण मस्त आहे, पावसाळ्यात भारी दिसतो इथनं नजारा. कॉर्नर बापरे, काय चालवतोय गाडी. चाक उचलतोय मागचा अक्षरशः. इथं घाट संपला. कल्याणी 79, मुरबाड 48, ठाणे 113. इथून काळू वॉटरफॉलच जायला रस्ता ह्या कमानीतून बहुतेक. प्रसिद्ध काळू वॉटरफॉल. थांब ग थांब लालपरी, मला जाऊ दे. यस. अरे बाप रे, रस्त्याचं काम चालू आहे. घाटात जेवढी मज्जा वाटली तेवढा तर रस्ता खराब आहे का काय काय माहित. असं जर असेल तर अवघड आहे बाबा. मग अंतर कटणार नाही. किती वेळ ऑफ रोडिंग आहे माहित नाही. असेच घाट संपल्यापासून खतरनाक वाले ऑफ रोडिंग आहे. सगळं रस्त्याचं काम चालू आहे. सगळं तोडलं आहे बघा डोंगर. बापरे, आणि किती आहे माहीत नाही. 3-4 किलोमीटर तर आलोय मी असंच. सिमेंटचं रस्त्याचं काम चालू आहे. आणि ही धूळ इतकी उडती मोठी वाहने गेल्यावर, त्यामुळं परेशानी जास्त आहे. बघा, ब्रिजची ह्याची कामं चालू आहेत. एक साईडला सिमेंटचा रस्ता पण झाला आहे. तीन 4 किलोमीटरच्या त्या खडबडीत रस्त्यातून झाल्यावर 1 नंबर रस्ता झाला आहे परत सगळा सिमेंटचा. तेवढे एक 3-4 किलोमीटर परीक्षा आहे. सुपर सुपर रस्ता आहे. असं वाटतंय डोंगराच्या वर असंच जाणार आहे. मुरबाडवरून आता लेफ्ट घेतलाय. माळशेज घाटातून मुरबाडला आलो डायरेक्ट त्या रस्त्याने, आणि मुरबाडवरून लेफ्ट घेतलाय. आता इकडे चौक 61 म्हणते. कर्जत किती आहे बघू आता. बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू होतं बऱ्याच ठिकाणी. हा तरी झालेला वाटतोय. बघतो संध्याकाळचे 6 वाजायला आले. 5 मिनिट कमी आहेत 6 वाजता. हा, सूर्य मावळतीला निघालेला आहे. असा पूर्ण सोनेरी प्रकाश पडलाय. कर्जतमध्ये आलोय आता. इथून खोपोली काहीतरी 20-22 किलोमीटर आहे. रात्रीचे वाजलेत 7 वाजलेत बरोबर. अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला खोपोलीला जायला. कर्जतच्या सुप्रसिद्ध ठाकरे हॉटेलमध्ये एक वडापाव आणि एक चहा घेतला. दुपारी मॅगी खाल्ली. त्याच्या आज दिवसभर जेवणच केलेलं नाही. सकाळी नाश्त्याला 2 चपात्या खाल्ल्यात आणि दुपारी
माळशेज घाटामध्ये मॅगी खाल्ली. जराशी भूक लागल्यासारखं वाटलं आत्ता. मग एक वडापाव खाल्ला आणि चहा. हा 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 हा, एक नंबर चहा. कैलास भेळचा चहा पिला, त्याच्यानंतर मला इथंच तसा चहा मिळाला फक्त. सगळा थकवा एकदम गायब झाला, फ्रेश झालं माइंड एकदम. पुणे 104 किलोमीटर, लोणावळा 31, खोपोली 17 किलोमीटर. इथून लेफ्ट खोपोली, सरळ चौक. आज होळी पौर्णिमा, चंद्र फुल साईजमध्ये मस्त दिसतं. हे आपले HSG मर्सिडीज जे फॉग लॅम्प लावलेत त्याच्यामुळे एवढी लाईट आहे. ती बंद केली तर स्टॉक लाईट 1 मिनिट दाखवतो. हे बा, एवढी स्टॉक लाईट आहे. हे बा, आणि ही ऑन केल्यावर ही आली खोपोली. हा मेन चौक आहे खोपोलीचा. हा जिरेटूप सेम शिल्पक पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या DYच्या इथं आहे. जिरेटोप महाराजांचा घेतलेला. बरं, कॉल करू. तर खोपोलीमधून सरळ पुण्याला जायच्या ऐवजी मी खोपोली चौकातून आता राईट घेतला आहे. फोन झाला आहे माझा पेनमध्ये. तर माझा जो मित्र आहे सूरज कोळे, तर तो आहे पेनमध्येच. तो म्हटला या इकडेच. टाईम झाला आहे बरोबर 8:33 आणि मी पेनला पोचलो आहे. पेनचा हा बायपास अलिबागला जाणार रोड आहे. ह्या रोडलाच लोकेशन टाकलं आहे त्याने. रात्री सूरज कुळेला मित्राला फोन केला आणि त्यांनी पेनला बोलवलं. त्यामुळे रात्री पेनमध्येच मुक्काम केला. आणि कोकणातली होळी काय असते रात्री अनुभवलं. कोळीवाड्यातली पेनमधली प्रसिद्ध होळी, तिथं रात्री गेलो होतो. त्यांचा उत्साह, तो आनंद हे बघून अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. आता वाजलेत 10, 9:15 वाजता मी पेनमधनं बाहेर पडलो. डोक्यात होतं त्या मार्गे जायचं, आपल्या ताम्हिणी मार्गे, पण कॅन्सल केलं. आता खोपोली लोणावळा या मार्गानेच घरी चाललो. साधारण अजून 2 तास लागतील आपल्याला घरी पोचायला. जिथं मुक्काम केला पेनमध्ये तिथून फक्त 2-3 किलोमीटर फक्त कासमाळ आहे. पण ते पावसाळ्यात बघण्यासारखं असतं म्हणतात. तर नेक्स्ट टाईम जेव्हा पेनला आपण येऊ तेव्हा कासमाळला नक्की जाऊ. या निमित्तानं कोकणातली होळी मी अनुभवली. हा सण आठवड्याभर चालतो म्हणतात कोकणात. पुन्हा एकदा खोपोलीचा चौक, जिथे रात्री 8 वाजता येऊन थांबलो होतो. पण आता आपल्याला स्ट्रेट जायचं घरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भागवा जरी पटका. जुना पुणे मुंबई हायवेचा बोरघाट सुरू झाला. हा टर्न बुया आणि बुया.
रस्त्याचा पहारेकरी म्हणतात. हे 2-3 वळणं खतरनाक आहेत एकदम. जागेवर आहेत, जागेवर. हा लोणावळा खंडाळा घाटातला प्रसिद्ध पॉइंट. जवळजवळ प्रत्येक बायकर इथं थांबतोच. हा मिसिंग लिंकचं काम चालू आहे. कसलं खतरनाक काम दिसतंय, बापरे. सव्वा 11 वाजले बरोबर आणि आपण आलोय लोणावळ्यात. चिक्कीची लाईननं दुकानं दिसत आहेत. लोणावळ्याची ओळख. बरोबर 1450ला टाकी फुल केलेली, 1750 झालं. ते 15, 16, 17 300 किलोमीटर रनिंग झालं. हिची टाकी आहे 10-10.5 लिटरचीच. म्हणजे 30+ तर ॲव्हरेज आहे. अजून 2 कांडे शिल्लक आहेत. अजून आता किती किलोमीटर पुढं जाते त्याच्यावरून लक्षात येईल आपल्याला ॲव्हरेज. 2 कांड्या म्हणजे जवळजवळ 3 ते 4 लिटर आहे अजून. आता कारला फाटा येईल. राईटला कारला फाटा आणि लेफ्टला लोहगड, विसापूर किल्ला, भाजे केव्ज वगैरे राईटला वळल्यानंतर आहेत. देहू रोड टोल नाका. हे कलश मंदिर एकदा बघायचं आहे जाऊन. बरेच दिवस जाऊ म्हटलं पण झालेलं नाही. 11:50 झालेत. देहू रोड टोल नाक्याला आलोय. अजून एक 15-20 मिनटं लागतील घरी पोचायला. पुणे गेट, पुण्याचा एंट्री पॉईंट, भक्तिशक्ती चौक आणि तिरंगा एकदम भारी वाटते. आपल्याला लेफ्ट घेऊन टेल्को रोडनी शाहूनगर चिंचवडला जायचं. भक्तिशक्ती चौक. बरोबर 12:10 आणि फायनली आपण घरी पोचलेलो आहे. बॅक टू होम.